सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा भार कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असून त्यानुसार आज महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक दमानी नगरादरम्यान असलेल्या 103 वर्षे जुना ब्रिज पाडण्यात येणार असून ब्रिज पाडण्यापूर्वी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी अवंतीनगर परिसरातील 54 मीटर रुंदीचा नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे। महापालिका आयुक्तांनी आज या 54 मीटर रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। रस्त्याची सध्याची स्थिती, कामाचा वेग, मुरुम व डांबरीकरणाची प्रगती याबाबत माहिती घेत ब्रिज पाडण्यापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश कंत्राटदारास दिले। कामात कोणतीही विलंबना होऊ नये, गुणवत्ता आणि सुरक्षा निकष पाळून कामे तातडीने पूर्ण करावीत अशी आदेशही आयुक्तांनी दिले। याच अनुषंगाने पर्यायी मार्ग म्हणून निश्चित करण्यात आलेल्या डोणगाव रोडची देखील आयुक्तांनी पाहणी केली। काही ठिकाणी रस्त्याचा काम सुरू असून ते लवकरच पूर्ण करण्याची सूचना दिल्या। तसेच आवश्यक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आवश्यक असल्याने निदर्शनास आले असून रस्ता वाहतुकीस सुरक्षित आणि सुलभ करण्याचे तातडीने दुरुस्तीचे कामे हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच पर्यायी मार्गावरील लाईटचे पोल शिफ्ट करणे आणि अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचनाही दिल्या। यानंतर आयुक्तांनी विष्णू चाळी येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली। स्वतः व्यवस्थापन, पाणी पुरवठा आणि वापरातील सुविधा या संदर्भात काही सुधारणा आवश्यक असल्याचे दिसून आले। त्यावर तात्काळ आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। तसेच दहिटना गाव येथे जुने शौचालय काम पूर्ण झाले असून त्यात सार्वजनिक शौचालयाची प्रत्यक्ष पाहण्यात आली। कामाची गुणवत्ता, स्वच्छता, व्यवस्था आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा ही माहिती घेऊन शौचालयाचे काम समाधानकारक असल्याचे निरीक्षण करण्यात आले। या पाहणीच्या दौऱ्यात नगर अभियंता सारिका अकुलवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके, अंतर्गत लेखा परीक्षा राहुल कुलकर्णी, प्रकाश सावंत, विभागीय अधिकारी सरकाजी, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सह अभियंता प्रकाश दिवाणजी, सागर कोरेसकर आदी मान्यवर उपस्थित होते।